मोठ्या कष्टातून कांदा पिकवला आणि त्याला भाव मात्र मातीमोल होत असताना दिसून येत आहे। बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये कांद्याचा पुरता वांदा झालाय। अक्षरशः 25 पैसे किलोने कांदा चाललाय। सोलापूरमध्ये 2 दिवसापूर्वी 73 गोण्या एका शेतकऱ्याने आणल्या आणि त्याला 400 रुपये हातामध्ये मिळाले। त्यामुळे शेतकऱ्याचं परत नुकसान होत असल्याचं वास्तव दृश्य पाहावयास मिळत आहे। ठिकठिकाणी ग्रामीण भागात कांदा करावा का नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। नमस्कार, मी अविशांत कुमकर आणि तुम्ही पाहताय आज मराठीचा खास शो। आजचा सवाल विचारतोय अविशांत। आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे, तसेच मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तसेच राज्य कांदा संघटनेचे शेतकरी यांच्याशी संपूर्णपणे पदाधिकाऱ्याशी आपण चर्चा करणार आहोत की काय तुम्हाला नेमकं वाटतं या संदर्भात, काय सांगाल? मी निवृत्त एसटी चालक शेतकरी, माझी 4 एकर शेती आहे आणि जी नाशिक कांदा जून जुलैमध्ये लावला होता ती अतिवृष्टीमुळे पूर्ण सडला। परत त्याच्यानंतर आम्ही गावरान कांदा लावला ह्या आशेने की बाबा आमच्या गावरान कांद्याला भाव भेटेल, परंतु आजच्या घडीला भाव अजिबात नाही। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, गव्हाला भाव नाही आणि कांद्याच्या आशेवर बसलो होतं तर कांद्याला भाव नाही। आता ह्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं? कांदा उत्पादनात आष्टी तालुका सर्वात जास्त उत्पादन करतो कांदा उत्पादन, परंतु आता ह्या वर्षी कांद्याला भावच नाही। आता काय करायचं? 5 रुपये चाललाय, 5 रुपयाने कांदा चालला आणि गुणी आहे 54 रुपयाला। वाहतूक भाडं आहे 30 रुपये प्रति गुणी। तर आता विचार करा, एक गुणीला 54 रुपये आणि 30 रुपयाचं वाहतूक भाडं, म्हणजे 83-85 रुपये कांद्याची वाहतूक भाडं होतं सगळं, आणि हातात काय येते तर 100-150 रुपये। आता कसं करायचं शेतकऱ्यांनी? 2दा खत टाकलं, 2दा खुरपण केली, काढायची मजुरी, काटायची। आता कांदा लावल्यापासून विक्रीपर्यंत एका 2 किलोला कमीत कमी 25,000 रुपये खर्च येतो। 2 किलो कांद्याच्या बियाला 25,000 रुपये खर्च येतो एकरी। लावायला किती घेते सुरुवातीला? लावायला ते बी एकरीवरच असतं त्यांचं लावायचं। म्हणजे आता कुणी ठोक घेतं, कुणी रोजंदारीवर करतं। रोजंदारीवर म्हणल्यावर 400 रुपये रोज घेतात लावायला, आणि उक्त घ्यायचं म्हणलं तर 12,000-15,000 रुपये एकरी घेते। अजिबात कांदा परवडत नाही आणि भविष्यात कांदा उत्पादन कोणीच करणार नाही। सर्व शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही कांद्याच्या नादी लागू नका। हे आपलं स्वतःचं वाटोळं करायचं असेल तर कांदा लावू नका, ऊसाची लागवड करा। हे ऊसाची लागवड भविष्यात आपल्याला परवडेबल आहे। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। तसेच आपल्यासोबत मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर आहेत, त्यांना पण विचारू की काय वाटतं तुम्हाला? सध्या शेतकरी कांदा वर्षभर मोठी मेहनत करतो आणि कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असते, परंतु सध्या भाव पूर्णपणे उतरले, त्यामुळे कांदा करावा का नाही असा सवाल उपस्थित होत आहे, काय सांगाल? जय महाराष्ट्र, मी कैलास दरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष बीड। आज मराठीचे संपादक अविशांत कुमकर यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासंदर्भात जो काही आज हा कार्यक्रम ठेवला आहे, आणि त्यांचं प्रत्येक जी बातमी असती थोडीशी विशेष असते, हटके असती। तसं पाहिलं तर कांद्याला या ठिकाणी हमी भाव नाही, निर्यात बंदीचे काही धोरणं नाहीत। सरकारनं खरं तर कांद्याला हमी भाव जाहीर करायला पाहिजे। कांद्याचाच विषय सोडा, परंतु बाकीच्याही मालाला कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये हमी भाव असतानाही हमी भाव मिळत नाही, कायदा असतानाही हमी भाव मिळत नाही। तर याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे, आणि सरकारमधले बहुतांशी निवडून जाणारे ते आमदार आहेत। कारण आज जर आपण पाहिलं बहुतांशी महाराष्ट्रात की जो आमदार आहे त्याच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, आणि मग त्या कृषी उत्पन्न बाजार समित्यावर सगळं वर्चस्व त्या स्थानिक आमदारांचं आहे। म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांची खरी लूट जर कोण करत असेल तर त्या ठिकाणचा स्थानिक आमदार त्याला जबाबदार आहे, आणि तोच त्या शेतकऱ्यांची लूट करतोय। शेतकरी जोपर्यंत ह्या गोष्टी ओळखणार नाही, शेतकरी संघटित होणार नाही, आणि ज्यांना आपण सेवक म्हणून निवडून दिले त्यांना आपण प्रश्न विचारणार नसलो तर कांद्याला सुद्धा हमी भावाचं लांबच राहिलं। कांदा आता 2-2, 3-3 रुपये किलोनी कांदा मार्केट कमिटी खरेदी करते।
मग कुठला आमदार याच्यावर का बोलत नाही? का विधानसभेमध्ये हे आमदार प्रश्न विचारत नाहीत? हे फक्त पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढंच ह्या 288 आमदारांचं धोरण आहे. त्या स्थानिक आमदाराची जबाबदारी आहे की कांद्याला हमीभाव मिळावा. सरकारला धारेवर धरण्याचं काम सुद्धा या आमदारांचं आहे, परंतु हे आमदार त्या ठिकाणी करताना दिसत नाहीत. तर या जी चर्चा घडून आणली आयुष्यान कुमकर यांनी, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो. नमस्कार. आपल्यासोबत अजूनही काही शेतकरी त्यांना बोलू की आष्टी शहरातले शेतकरी त्यांना विचारू, तुम्हाला काय वाटतं सध्या जे भाव सुरू आहेत कांद्याचे? महाराष्ट्रामध्ये विविध बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल मातीमोल दर मिळत आहे. सोलापूर बाजार समिती असेल, पुणे असेल किंवा नाशिक असेल किंवा महाराष्ट्रातील विविध बाजार समित्या, शेतकऱ्यांनी आपला उन्हाळी कांदा बाजार समितीत विक्रीला घेऊन गेला असता 100, 200, 500, 600 इतका कमी दर मिळतोय. एकीकडं कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल 2000पेक्षा अधिक खर्च येत असताना शेतकऱ्यांना मात्र उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी दर मिळत आहे. असे असताना राज्यातील सरकार, केंद्रातील सरकार कांदा उत्पादकांच्यासाठी कुठल्याही उपाययोजना करत नाही. ज्यावेळेस कधीतरी कांद्याचे थोडेफार दर वाढतात त्यावेळी केंद्र सरकार अर्ध्या रात्री निर्यात बंदी करणे, निर्यातीवरती शुल्क लागू करणे, निर्यातीवर किमान मूल्य लावणे, निर्यात मूल्य, आणि त्या पलीकडे परदेशी कांदा आयात करणे, अशा विविध उपाययोजना करून थेट हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजारभाव पाडतात. मग बाजारभाव शेतकऱ्यांच्या कांद्याचे कमी असताना हे सरकार मात्र गायब झालेलं आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. एकीकडे अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळी परिस्थिती या नैसर्गिक आपत्तीवर मात करून शेतकरी जेव्हा आपला कांदा पिकवतात त्या शेतकऱ्यांना त्या वर्षी कांद्याला किमान 2,500 ते 3,000 यापेक्षा अधिक दर मिळून नफा होणं गरजेचं असताना सरकारी हस्तक्षेपामुळे नाहक नुकसान सहन करावं लागतंय. यामध्ये विरोधी पक्षही शेतकऱ्यांच्या पाठीशी किंवा शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावरती सरकारवर दबाव किंवा आंदोलनात्मक हे करून कुठल्या प्रकारची शेतकऱ्यांना मदत करत नाही. आता शेतकरी खूप संतापलेले आहे, कारण कांदा उत्पादन घेतल्यानंतर कांदा विक्रीतून नफा होण्याऐवजी कांदा विक्रीतून नुकसान होत आहे. उलट खिशातून शेतकऱ्यांना भाडं किंवा इतर जो खर्च आहे तोही करावा लागत आहे. अशा वेळी केंद्र सरकारने अतितातडीच्या उपाययोजना कराव्या. परदेशामध्ये जास्तीत जास्त कांदा निर्यात कसा होईल यासाठी धोरण निर्माण करावे. आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आम्ही इशारा देतोय, केंद्र सरकारने, राज्य सरकारने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांचा कांदा तोट्यात कमी भावात विकला गेलाय या शेतकऱ्यांना थेट अतितातडीचं 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यात जमा करावे, याची मागणी कांदा संघटनेकडून आम्ही करतोय. केंद्र सरकारने, राज्य सरकारने कांदा प्रश्नावर अतितातडीच्या उपाययोजना केल्या नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून देत आहोत. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन चर्चा आणि बातम्या पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा आज मराठी. वाचा, पहा, शेअर करा.